प्रव्या संजाल में आपका स्वागत है। मैं हूँ ओमकार मणि। आइए नजर डालते हैं आज की मुख्य खबरों पर। भिवंडी तहसील के बापगांव आमनेर पड़घा सड़कों की हालत दयनीय है। इसके खिलाफ कामरेड रमेश गायकवाड़ ने आवाज़ उठाई है। आइए सुनते रमेश गायकवाड़ इसके बारे में क्या जानकारी देते हैं। मी कॉम्रेड रमेश गायकवाड भारतीय कम्युनिस्ट पक्ष ठाणे जिल्हा या संघटनेचा मी काम पाहतोय। सध्या मी सावज या रस्त्यावर इथे उभा आहे। पडगा तळावली आमने बापगाव या रस्त्यावर इथे गेल्या काही वर्षावर लाखो रुपयाची कामं इथे झालेली आहेत। लाखो रुपयाची उधळपट्टी केलेली आहे, पण प्रत्यक्षात व्यवस्थित पाहिली तिथे एकही काम झाल्याचं काही दिसत नाही। मोठमोठाले खड्डे आहेत। या रस्त्यावर जाताना आम्ही वस्तूंनी पाहिली की बरेचसे बाईक सुद्धा त्या खड्ड्यात पडलेले आहेत। मोटरसायकली बंद पडल्यात, रिक्षा बंद पडल्यात, कितीतरी महिला यामध्ये जखमी झाल्या आहेत। अशी अत्यंत गंभीर आणि भयानक अवस्था आहे। या सगळ्या भयानक गंभीर अवस्थेकडे शासनाचं कोणाचं लक्ष नाही। स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करतात, आपले खिसे भरतात आणि सरळ निघून जातात। व्यक्त केली नागरिक देखील खूप संतापले आहेत, पण त्यांना ही परिस्थिती पूर्णपणे बदलली पाहिजे। दरवर्षी कामं करतात। शासनाने गेल्या 3 वर्षामध्ये लाखो रुपयाचे खर्च केले, उधळपट्टी केली, पण प्रत्यक्षात काम झालं तर इथे काही दिसत नाही। म्हणून आमची मागणी आहे सरकारकडे, इथे फक्त ठेकेदार खोटी बिलं काढतात, कामं करतात, पैसे काढून घेतात, काम प्रत्यक्षात दिसत नाही। अशी दयनीय अवस्था आहे। या व्यवस्थेकडे सरकारनं आणि इथल्या भिवंडीच्या वरिष्ठ अधिकारी लक्ष देऊन या संबंधात कठोर कारवाई करावी अशी भारतीय कम्युनिस्ट पक्ष आम्ही आपल्याकडे मागणी। माझं गाव वाहुली गाव आहे। ही अवस्था रस्त्याची 2 वर्ष झाली। मागच्या पावसाळ्यात हा खराब झाला होता, त्याच्यामध्ये इथे काहीच म्हणजे बनवलं नाही त्यांनी। मला वाटतं पीडब्ल्यूच्या अंतर्गत सार्वजनिक बांधकाम अंतर्गत आहे। पीडब्ल्यूला काहीच या जनतेशी आणि या रस्त्याची काहीच पडलेली नाहीये। म्हणजे किती ऍक्सिडेंट, किती लोक मेले, पण त्यांना काही त्याची पर्वा नाही आणि सरकारला पण काहीच स्थानिक प्रतिनिधी आहेत, पण ते धडपड करतात, पण पुढे काहीच त्याचं होत नाही। पुढे वरचे लोक लक्ष नाही घालत। बरोबर, स्थानिक लोकांनी भरपूर कंप्लेंट केल्या, पण इथे काहीच होत नाही। आणि 2 वर्ष आली या रस्ता याच प्रकार सरकारचं बिलकुल पडग्याच्या इथपर्यंत खराब आहे। नाही, कल्याणीलाच राहतो, माझं येणं जाणं असतं इथे। 8-9 वर्षांनी मी प्रवास करतोय, बेकार झाली। देखते रहिए हमारे अगले अंक में।